तर आजच्या स्टोरीचं नाव आहे मेहनतीचे फळ. मेहनतीचे फळ म्हणजे मेहनत म्हणजे हार्डवर्क. हां. हां, आणि फळ म्हणजे हार्डवर्क केल्यावर जे आपल्याला सक्सेस मिळतं ना त्याला म्हणतात. हां, एकदा काय झालं, 2 बेडूक असतात, एका दुधाच्या डेअरीत जातात आणि तिथे ना दूध आणि ताकाची मोठी मोठी मडकी ठेवलेली असते. ते दोघं ताकात भरलेल्या मडक्यात पडून जातात, दोघं पण. नंतर ते दोघं बाहेर येण्यासाठी खूप प्रयत्न करू लागतात, परंतु त्यांना ते काही जमतच नाही. उडी मारण्यासाठी त्यांचा पाय काही खाली पुरतच नाही, कारण ते मडके असतात खूप मोठे मोठे, त्यांना कशाचा आधारच नसतो. उडी मारून 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 त्यांना खूप त्रास व्हायला लागतो, पण ते काही त्याच्या बाहेर येतच नाही. तेव्हा त्यांनी ताकाच्या भांड्यात पोहायला सुरुवात केली. काही वेळाने एक बेडूक म्हणाला, मी खूप थकलो बाबा, आता मी पोहू शकत नाही. त्याने बाहेर येण्याचे प्रयत्न सोडून दिले, त्यामुळे तो ताकातच मरण पावला. पण दुसरा बेडूक जो होता ना, तो सुटकेसाठी धडपड करू लागला. तो म्हणाला, मी प्रयत्न करणे सोडणार नाही, मी बुडून कधीच मरणार नाही, प्रयत्न करता करता एखादी युक्ती सुचेलच मला. तो काय केला, युक्ती सुचेपर्यंत हात पाय हलवत हलवत ताकामध्ये खूप वेळ पोहत राहिला आणि खूप हातपाय मारायला लागला. आता तुम्हाला माहिती आहे, जर ताकामध्ये हातपाय जर मारले तर काय होते, त्याचा गोळा. कशाचा? लोण्याचा गोळा तयार होतो. मग काही वेळाने बेडकाने लोण्याचा गोळाच तयार झाला. खूप वेळ पोहून झाल्यावर त्यातनं लोण्याचा गोळाच तयार झाला. आणि काही वेळाने त्या बेडकाने काय केले, लोण्याच्या गोळ्यावर चढून जोरात बाहेर उडी मारली. तो मटक्याच्या बाहेर येऊन पडला. म्हणून यातून काय शिकायला मिळतं? संकटाच्या वेळी निराश न होता आत्मविश्वासाने संकटाचा सामना केला की त्यातून काहीतरी मार्ग हा निघतो. कळलं का तुम्हाला? हो. काय कळलं? काय कळलं? की कधी पण जेव्हा आपले काही होते, म्हणजे ट्रबलमध्ये येतो जेव्हा आपण कधी पण, तेव्हा आपलं आयडिया करायची वेळेवर.